Hello everyone. Today we are going to learn new topic in geometry, which is our chapter first, similarity. You can see here the weightage of this chapter is 10 marks. So consistently from 2023 to 2026, this lesson carries 10 marks. Okay, so in which we have to first discuss about one very simple concept. Here you can see ratio of areas of two triangles. So first of all, you have to understand what is ratio. In 9th standard, you already learned that the ratio is nothing but the comparison between two quantities. याचा अर्थ काय, तर दोन कुठल्याही गोष्टींची कंपॅरिझन आपण केली तर त्याला काय म्हणायचं, रेशो. जसं 1/2, ओके, 3/4, these are the ratios. This is comparison between two numbers. One is one number, एक number, and 2 is another number. For example, 7/9, 7 is first number, 9 is second number. So I hope you have known about the basic concept, which is ratio. Areas. Now area, what is area? In last chapter in this subject, mensuration, on that in that chapter we will learn what is exact meaning of area and volume. So जास्त वेळ न घालवता आपण आपल्या लेसनला सुरुवात करूयात. सो समजलं तुम्हाला रेशो म्हणजे काय? रेशो इज नथिंग बट कंपॅरिझन. कशाच्याही कुठल्याही दोन गोष्टींची कंपॅरिझन, त्याला आपण काय म्हणायचं, रेशो. सो आता इथे आपल्याला कशाचं कंपॅरिझन बघायचं आहे? वी हॅव टू डील विथ द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आपल्याला एरियाज, दोन एरियाचं कंपॅरिझन करायचं. कशाचा एरिया? तर ट्रायंगलचा. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सिंपल फॉर्म्युला जो आपण सगळ्यांना माहित असेल आणि असायला पाहिजे आणि असतो, आता 10th ला आहात तुम्ही, तो म्हणजे काय? एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ एनी ट्रायंगल इज हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, सो पुन्हा मी सांगतोय की ट्रायंगलच्या एरियाचा हाच फॉर्म्युला कसा काय आला, तर तो सगळं आपण नंतर बघू मेन्सुरेशन मध्ये. आता मी त्यामध्ये आपला वेळ नको जायला. ठीक आहे, सो आपल्याला हे सगळ्यांना माहित पाहिजे की एरिया ऑफ एनी ट्रायंगल इज, ट्रायंगलचा एरिया आपण कसा काढतो, तर हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, नाउ सी वन मोर थिंग, जी मुलांना नॉर्मली मुलं गडबड करतात. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज वन ट्रायंगल विच इज ABC. ओके, आता यामध्ये बेस कोणता, हाईट कोणती, यामध्ये बऱ्याच जणांची गडबड होते. नॉर्मली आपण जी बॉटमची लाईन असतो त्याला बेस कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल या केसमध्ये काय आहे, BC इज अ बेस. ओके, सो हाईट नेमकी कोणती पकडायची किंवा हाईट म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच जणांना माहित नसतं. सो ऑलवेज रिमेंबर, हाईट इज नथिंग बट द परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय, तर 90 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे तुम्ही जेव्हा मोजता तेव्हा. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या लेक्चर्समध्ये नेहमी सांगत असतो आतापर्यंत की तुम्हाला हाईट मोजायची. सपोज माझी हाईट मोजायची, तर आपण इथून अशी टेप असं सरळ लावतो ना, असं क्रॉस लावतो का, तर नाही. ग्राउंडला आपण सरळ स्ट्रेट 90 डिग्रीमध्ये ते मोजतो ना हाईट. तो सेम तुम्हाला इथे करायचंय. लक्षात घ्या, कधी गडबड करायची नाही. तुम्हाला जर हाईट हा विषय आला, ऑलवेज रिमेंबर दॅट हाईट इज नथिंग बट परपेंडिक्युलर डिस्टन्स. एवढं समजलं आता, म्हणजे सरळ डिस्टन्स पाहिजे. बरं कुठून, तर वर्टेक्स अपोजिट टू दॅट बेस. म्हणजे तुम्ही जर हा बेस कन्सिडर केला तर त्याच्या अपोजिटचा वर्टेक्स बघायचा. अपोजिटचा वर्टेक्स म्हणजे समजतं ना, शिरोबिंदू. त्या BCच्या अपोजिटला कोणता शिरोबिंदू आहे, तर A. ओके, सो यू हॅव टू ड्रॉ फर्स्ट वन परपेंडिक्युलर सेगमेंट. दिस इज परपेंडिक्युलर सेगमेंट विच इज AD. ओके, आणि परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे आपण इथे 90 डिग्रीचा अँगल दाखवायचा. म्हणजे या बेसच्या अपोजिटला जो वर्टेक्स आहे त्यामधूनच त्या बेसवरच परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. सो केला. सो या केसमध्ये AD काय झाली, त्याची हाईट. हे सोपं आहे. ओके, आता काय होतं, नॉर्मली मुलं गडबड कुठे करतात तुम्ही लक्षात घ्या आता नीट. सो इफ आय ड्रॉ दिस टाइप ऑफ ट्रायंगल, say PQR. Okay, now in this case, if we consider QR as a base, so what will be the height of this triangle? So again, आपला थंब रूल विसरायचा नाही. काय हाईट म्हणजे काय, तर बेस पासनं, बेसच्या अपोजिटला जो वर्टेक्स आहे त्यावर, त्यापासनं बेसवर आपण काय करतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. सो द वर्टेक्स अपोजिट टू द बेस, सो QR इज अ बेस and P is the vertex which is opposite to that base. So we have to draw the perpendicular segment on that base. So आता मला सांगा, तुम्ही इकडे अशी आपण ड्रॉ केल्यानंतर ती परपेंडिक्युलर होईल का, तर नाही.
सो त्याची काळजी नाही करायची, तुम्हाला कंपल्सरी त्या पॉईंट मधनं परपेंडिक्युलर ड्रॉ करायची. म्हणजे तुम्ही अशी ड्रॉ करणार, तुम्ही म्हणाल की इकडे बेस नाहीये, सो यू कॅन एक्सटेंड ना, तुम्ही त्याला एक्सटेंड करू शकता ना, आपण त्याला एक्सटेंड करू शकतो या लाईनला QR ला. सपोज हा S पॉइंट आहे, नाउ इन दिस केस PS इज द हाईट अँड QR इज द बेस. ओके, समजतंय सगळ्यांना? आणखी एक इंटरेस्टिंग सांगतो, नीट लक्ष द्या. सपोज वी कन्सिडर PR ॲज अ बेस. आपण जर PR बेस कन्सिडर केला, असं तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मध्ये येईल, हे मुद्दाम मी सांगतो, लक्षात घ्या. सपोज यू कन्सिडर PR ॲज अ बेस, देन व्हॉट विल बी द हाईट ऑफ दिस ट्रायंगल. अगेन थंब रूल आपला विसरायचा नाही, काय बेसच्या अपोजिटचा व्हर्टेक्स पकडायचा. आता PR जर बेस पकडलाय तर अपोजिटचा व्हर्टेक्स कुठला असेल? ऑब्वियसली Q इज द अपोजिट व्हर्टेक्स ऑफ दॅट बेस. सो यू हॅव टू ड्रॉ अगेन द परपेंडिक्युलर सेगमेंट फ्रॉम दॅट व्हर्टेक्स टू दॅट बेस. सो या Q वरनं आपण काय केलं तर या PR वर आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. सो अगेन आता QT सपोज, सो QT विल बी height of this triangle, same triangle. If you consider QR as a base, then PS will be its height. If you consider PR as a base, then QT will be its height. Understand? येतं लक्षात? सिंपल ट्रिक आहे. मी इथे खूप वेळ एवढ्यासाठी घेतला कारण की हे बाकीचं सिंपल एकदम, ते तुम्हाला समजेल मी एक्सप्लेन केल्यानंतर. पण गडबड कुठे होते मुलांची. सो 1 मार्क्स साठी क्वेश्चन येतो, बेस आणि हाईट. बेस समजतो बऱ्याच जणांना, पण नेमकी हाईट कोणती घ्यायची इथे पुढे समजेल. आता आपण जेव्हा पुढे जाऊ तसं मी सांगेन. So area of any triangle is half into base into height. This is our basic standard formula. So आपल्याला काय करायचं? We have to calculate the ratio of areas of two triangles. दोन ट्रायंगलच्या एरियाचा आपल्याला रेशो काढायचा. So this is area of triangle 1 म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा एरिया अपॉन ना, रेशो म्हणजे कंपॅरिझन ना, अपॉन आपण 1/2 3/4 तसं एरिया ऑफ ट्रायंगल 1 बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2. ओके, सो एरिया ऑफ ट्रायंगल 1. आता आपण ट्रायंगल 1 चा आधी विचार करूया. ट्रायंगल 1 असो, ट्रायंगल 2 असो, ट्रायंगल 1000 असो, काही असो, आपला स्टँडर्ड फॉर्म्युला काय? एरिया ऑफ ट्रायंगल, एनी ट्रायंगल इज हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज अगेन सेम फॉर्म्युला, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता हे 1 काय तर ट्रायंगल 1 आहे, म्हणून इथे काय येईल? बेस 1 अँड हाईट ऑफ दॅट ट्रायंगल 1, फर्स्ट ट्रायंगल. ओके, so again same area of triangle 2. what is area of triangle 2? same formula, half into base into height. मग इथे 2 आणि इथे 2 का घेतलंय तर सेकंड ट्रायंगलचा बेस आहे आणि सेकंड ट्रायंगलची हाईट आहे म्हणून. सो या पद्धतीने आपण ते फॉर्म्युलेट करू शकतो. तुम्ही इथे बघू शकता 1/2. हे सगळ्यांना अगेन आय होप तुम्हाला हे बेसिक्स माहित असतील की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर सेम गोष्ट असेल तर ती एलिमिनेट होते, ती कॅन्सल आउट होते. सो 1/2 गेट कॅन्सल. सो रिमेनिंग पार्ट इज B1H1 upon B2H2. So you can say if you have to calculate the ratio of areas of any two triangles, then it will be the equal to the ratio of their corresponding bases and height. लक्षात येतंय? सो तुम्हाला कुठल्याही दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढायचा असेल तर तो काय येतो तर त्या दोन ट्रायंगलच्या बेस आणि हाईटच्या मल्टिप्लिकेशनचा रेशो. सिंपल, B1H1 upon B2H2 हे नॉर्मल ट्रायंगलच्या केसमध्ये. आता यामधनं 3 कंडिशन इथे तयार होतात, त्या आपण इकडे पुढे लिहिलं बघा. 3 कंडिशन काय आहेत तर कधी कधी काय असेल त्या दोन ट्रायंगल मध्ये बेस कॉमन असेल. ओके, आता मी हे रफ करतोय. दिस इज अवर ओरिजिनल फॉर्म्युला. नाउ सी, इफ बेस इज कॉमन म्हणजे काय रे, अशी कशी कंडिशन असू शकते. फॉर एक्झाम्पल, इफ आय ड्रॉ अ डायग्राम लाईक दिस in which you can say or you can see the BC is the common base in both the triangles. लक्षात येते आपल्या कोणकोणत्या ट्रायंगलचा विचार करतो आपण? we are talking about triangle ABC and another triangle is triangle BDC. ओके, सो या दोन ट्रायंगल मध्ये तुम्ही बघितलं का आपल्या लक्षात येते BC ही जी काय साइड आहे किंवा हा जो बेस आहे तो दोघांमध्ये कॉमन आहे. इट इज कॉमन इन बोथ द ट्रायंगल्स. ABC चा बेस पण आपण BC घेऊ शकतो आणि BDC या ट्रायंगलचा बेस पण आपण BC घेऊ शकतो. सो या अशा केस तयार होऊ शकतात ना. मग आपल्याला जर विचारलं की या केसमध्ये या दोन वेगळ्या ट्रायंगलचा रेशो काढा तर मग कसा काढायचा? सिंपल, आता बेस कॉमन आहे म्हटल्यानंतर काय होईल आपल्या या ओरिजिनल फॉर्म्युल्यामध्ये हा सपोज 10 सेंटीमीटर असेल तर याच्यासाठी पण 10च असेल पहिल्या ट्रायंगलसाठी आणि दुसऱ्यासाठी पण तो 10च असेल. तुम्हाला सांगितलं ना सेम गोष्टी न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या कॅन्सल होतात. सो 10 विल गेट कॅन्सल.
सो मग काय राहील फॉर्म्युलेमध्ये फक्त आपल्या हाईट h1 h2 राहील. म्हणजे लक्षात घ्या इफ बेस इज कॉमन ऑर इक्वल, इथे कॉमन आहे कधी कधी इक्वल असू शकते. इफ बेस इज कॉमन ऑर इक्वल देन द एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल विल बी अकॉर्डिंग टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. जर बेस कॉमन आहे तर त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या हाईटच्या रेशोनुसार असेल. सिमिलरली उलट काय आता, इफ हाईट इज कॉमन, आता तुम्हाला हाईट कशी काय कॉमन असू शकते तर असू शकते. अगेन आपण एक डायग्राम काढू तिथे वेगळी. ठीक आहे. सो दिस इज वन ट्रायंगल, दिस इज अनदर ट्रायंगल. दोन्ही सारखे नको दिसायला. ठीक आहे. ओके. नाउ सी इन दिस ट्रायंगल there are again two triangles, two different triangles. First one is PQR, this is PQR, and second triangle is PRS. In this case you can see PR is the common height for both the triangles. QR is base and PR is height, because base तुम्हाला सांगितलं मी स्टार्टिंगला आधी काय सांगितलं होतं की हाईट काय घ्यायची, जो तुम्ही बेस पकडता त्या बेसच्या अपोजिटचा वर्टेक्स. सो इन दिस केस QR इज अ बेस, त्याच्या अपोजिटला कुठला वर्टेक्स आहे पी, त्यावरनं परपेंडिक्युलर ड्रॉ करायची त्या बेसवर केली म्हणजे PR त्याची हाईट झाली. सेकंड ट्रायंगल साठी काय बघा रे, PRS. नाउ RS इज द बेस, RS आपण बेस कन्सिडर केला तर अगेन P इज द वर्टेक्स अपोजिट टू दॅट बेस. सो वी कॅन ड्रॉ द परपेंडिक्युलर सेगमेंट फ्रॉम दॅट पॉइंट P ऑन बेस RS. सो या केसमध्ये या दोन्ही ट्रायंगलची हाईट काय आहे, कॉमन. सिंपल. आधीच्या याच्यामध्ये बेस कॉमन होता म्हणून बेसचे कडर, इथे आता हाईट कॉमन आहे, बेस वेगळे, त्याचे माप वेगळे, हे 10 असेल, हे 5 असेल, काही असेल, पण हाईट सपोज ही 8 आहे तर दोघांसाठी 8च असेल. सो तुम्हाला सांगितलं की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये जर सेम गोष्टी असतील तर त्या कॅन्सल आउट होतात. सो या केसमध्ये सेकंड केसमध्ये हाईट कॅन्सल आउट होईल. मग आपल्या त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कशानुसार असेल रे, सो इट इज द अकॉर्डिंग टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. लक्षात येत आहे, बेस कॉमन असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या हाईट नुसार येतो, आणि जर हाईट कॉमन असेल दोघांमध्ये किंवा इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो अकॉर्डिंग टू देअर रेशो ऑफ देअर बेसेस. ओके. लास्ट कंडिशन एकदम सिंपल. कधी कधी काय असतं, बेस पण कॉमन असतो आणि हाईट पण कॉमन असते किंवा इक्वल असते. फॉर एक्झाम्पल आता हीच डायग्राम इकडे रिपीट करतो, नीट लक्ष द्या. सपोज आय ड्रॉ डायग्राम लाईक दिस. नाउ यू कॅन सी हे सारखं आहे, थोडं समजून घ्या. ओके. सो अगेन ABCD. आता यामध्ये बघा रे काय, या केसमध्ये काय, हा ABC जो ट्रायंगल आहे दिस इज फर्स्ट ट्रायंगल, ABC इज फर्स्ट ट्रायंगल. सो इन दिस केस BC इज बेस ऑफ दिस ट्रायंगल and AD इज हाईट ऑफ दिस ट्रायंगल. सिमिलरली इन ट्रायंगल BDC, BC सेम बेस, म्हणजे बेस तर सारखा आला, तुम्हाला हाईट कशी काय सारखी आहे, तर सपोज आता इथे देतात म्हणजे नॉर्मल देतात ते, किंवा इथे मग पॅरलल लाईन असते. आता हे आपण एक्झाम्पल्स येतील तसं तसं तुम्हाला समजेल. लक्षात घ्या, हे जर 10 आहे पण 10 आहे अशी जर डायग्राम दिली, याचा अर्थ काय होतो, आता बेसची माहिती नाही दिली तरी चालेल, आपल्याला ते बघून पण कळतं की बेस तर कॉमन आहे, पण हाईटची इन्फॉर्मेशन इथे दिली, इथे पण 10 आहे, AB पण 10 आहे, DC पण 10 आहे. याचा अर्थ या दोन ट्रायंगल मध्ये बेस तर कॉमन आहेच, जो की आपल्याला दिसतोयच, पण हाईट पण कॉमन आहे जी त्यांनी ऑलरेडी दिली आहे. सो अशा केसमध्ये काय असतं रे, सिंपल आहे. आता जर बेस पण कॉमन आहे, हाईट पण कॉमन आहे किंवा इक्वल आहे तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा एरिया काय असेल रे, इक्वल असेल ना, म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू सेम येतील ना. इथे B1 पण सेम, H1 सेम, B2 सेम, म्हणजे B1 B2 सेम, H1 H2 सेम, सगळं कॅन्सल आउट होईल. याचाच अर्थ या दोघांचा एरिया कसा असेल, सारखा असेल. सो एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 2. म्हणजे जर दोघांचा एरिया सारखा आहे याचा अर्थ काय रे, काय राहिलं वर, काहीच नाही राहिलं, म्हणजे काय राहिलं, 1 राहिला, इकडे 1 राहिला, म्हणजे 1:1. म्हणून आपण इकडे लिहिले दॅट इज 1:1. If the base and height both are equal in both the triangles, then you can say area of ratio of areas of that two triangles is 1:1 or 1/1. ओके. एकदम बेसिक होतं. या बेसिक वर आपल्याला पुढे आता एक्झाम्पल्स बघायचे. इथपर्यंत आय होप तुम्हाला समजलं असेल. तुमचे काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून. सो आपण नेक्स्ट टॉपिक घेण्याच्या अगोदर याच्यावरचे आपण क्वेश्चन्स घेऊया. ओके, थँक्यू.